फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझ्या बाळाने कोणत्या ब्रेस्टने दूध पिल्याने बाळाचं पोट भरतं? उजवीकडून दूध येतं, डावीकडून पाणी येतं, असं आपण सगळ्यांनी खूप जास्त ऐकलेलं आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये मिळणार आहे. मी श्रेया शाह, लॅक्टेशन कन्सल्टंट आणि चाइल्ड बर्थ एज्युकेटर. गेल्या 17 वर्षात मला एक गोष्ट कळली आहे की आयांना पडणारे प्रश्न हे ॲक्च्युली आयांचे नसतातच. हे अजून कोणीतरी आपल्या डोक्यात टाकतं आणि म्हणून आपल्याला पडतात. मी रिसेंटली एक व्हिडिओ केला होता की बाळाने ब्रेस्टवरती किती वेळ दूध प्यायला पाहिजे. तो व्हिडिओ मी इथे लिंक करते, तो व्हिडिओ एकदा नक्की बघा. त्याच व्हिडिओचा हा पुढचा भाग आपण करतोय की बाळाने एक्झॅक्टली कोणत्या ब्रेस्टने दूध पिल्याने बाळाचं पोट भरतं. चला, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, बाळाचं पोट भरलं हे कळतं कसं? नाही कळू शकत. बाळाच्या पोटात छातीतून किती दूध गेलं हे कसं कळू शकतं? नाही कळू शकत. बाटलीने जेव्हा दूध देतो, फॉर्म्युला मिल्क जेव्हा देतो, ते खूप क्लिअरली दिसतं ना किती पोटात जात आहे, ते कळतं. पण जे दिसत नाही त्या दुधाचं तुम्ही काय करणार आहे? ते तर आपल्याला दिसूच नाही शकत. म्हणून एक्झॅक्टली कोणत्या छातीने दूध पिल्याने बाळाचं पोट भरतं हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो आयांना पडतोच पडतो. आता आपण मीच जाणून घेत. पूर्वीच्या काळी असं म्हणलं जातं की उजव्या ब्रेस्टने दूध येतं आणि डाव्या ब्रेस्टने पाणी येतं. तर आपण उजव्या ब्रेस्टने बाळाला पाजायचो आणि मग डाव्या ब्रेस्टने पाणी पाजायचं, म्हणजे जेवण पूर्ण झालं. पुढच्या वेळेस डाव्या ब्रेस्टने दूध येणारे आणि उजव्या ब्रेस्टने पाणी येणारे असंही म्हणणारी लोक आहेत. आणि काही लोक असंही म्हणतात की पुढच्या वेळेस पण उजव्या ब्रेस्टमधून दूधच येणार आहे आणि डाव्या ब्रेस्टमधून पाणीच येणार. म्हणून प्रत्येक वेळेस उजवीकडून पाजायचं, मग डावीकडून पाजायचं. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? जेव्हा तुम्ही दोन्ही ब्रेस्टनी एव्हरी टाईम पाजताय तेव्हा बाळाच्या पोटात जे जात आहे ते गोड गोड शुगरी मिल्क जातं. ही ब्रेस्ट आहे. ब्रेस्टला जर तुम्ही अर्ध्या भागात कट केलं, हा ब्रेस्टचा पुढचा भाग आहे, या पुढच्या भागात शुगरी हाय कॅलरी दूध असतं, अगदी गोड गोड पातळ पातळ, जे पिल्लूला खूप सारी कॅलरीज देतं. आणि ही जी ब्रेस्टची मागची बाजू आहे तिथे असतं हिंड मिल्क. म्हणजे काय? ब्रेस्टच्या पुढच्या भागात असतं फोर मिल्क, मागच्या भागात असतं हिंड मिल्क. हिंड मिल्क म्हणजे काय? ज्याच्यात खूप सारं प्रोटीन आहे, खूप सारं फॅट आहे. फॅट म्हणजे काय? मस्त वजन वाढणार. प्रोटीन म्हणजे काय? बाळाचं जास्त वेळ पोट भरलेलं राहणार, बाळ जास्त वेळ झोपणार आणि बाळ व्यवस्थित मोठं होण्यासाठी म्हणजे त्यांच्या ग्रोथसाठी जे लागतं हे मागचं दूध लागतं. आता इश्यू काय होतो? जेव्हा आपल्या डोक्यात आहे की माझ्या बाळाने इकडून पण प्यायचं आहे, तिकडून पण प्यायचं, 10-15 मिनटं इकडे, 10-15 मिनटं तिकडे, असं जेव्हा तुम्ही पाजताय, बाळ पण हुशार आहे. हे जे पुढचं दूध आहे ना ते पातळ असतं, तर बाळ पटापटा पितं. आणि जे मागचं दूध असतं ना ते थोडंसं घट्ट आणि जाड दूध असतं. तर बाळ ते दूध कसं पितं? शांत, आरामात, हळूहळू ते आपलं बाळ दूध पितं. म्हणजे थोडक्यात काय, जर तुमच्या बाळाला कळलं की इकडून गोडगोड दूध पाजणार आहे, इकडून पण गोडगोड दूध पाजणार आहे, तर मग आपल्याला कष्टच का करायचे ते घट्ट दूध ओढून पिण्यासाठी. त्यामुळे कित्येकही वेळा तुमचं बाळ ते पुढचं पातळ पातळ दूध पितं आणि मागचं जाडजाड दूध पितच नाही. म्हणजे काय? बाळाचं कोणत्या ब्रेस्टने पाजल्यानंतर पोट भरणार आहे? दोन्हीही ब्रेस्टने पाजल्यावर पोट भरणार आहे. एका ब्रेस्टने पाजलं तरी पोट भरणार आहे, दुसऱ्या ब्रेस्टने पाजलं तरी पोट भरणार आहे. पण तुम्हाला नुसतं पोटच भरायचं आहे का? का ते बाळ 1-1.5 तास राहिलं पाहिजे, मग त्याचं वजन वाढलं पाहिजे, त्याचं फॅट कॉम्पोजिशन बरोबर पाहिजे, तर मग तुम्हाला 1 ब्रेस्ट ॲट अ टाईमच दूध पाजायचं. म्हणजे काय? थोडक्यात बाळाचं पोट त्या ब्रेस्टने दूध पिल्यानंतर भरणार आहे, जिथे बाळाने पिलं पुढचं पातळ दूध, मग परत पिणं कंटिन्यू केलं, मागचं घट्ट दूध व्यवस्थित पिलं, ब्रेस्टवरती जागं आणि ॲक्टिव्ह असताना दूध पिणं हे पण तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. कारण खूप साऱ्या पॅरेंट्सची सर्वात मोठी चूक इथंच होते की ते बाळनाश्री आम्ही 1-1 तास घेऊन बसते, पण मला कळतच नाही माझ्या बाळाचं पोट भरलं आहे की नाही. तर मी त्यांना विचारते, 1 तास बाळ अखंड दूध पितं आहे का? नाही, 5 मिनटं पितं, मग 5 मिनटं झोपतं, मग 5 मिनटं पितं, मग 15 मिनटं झोपतं. म्हणजे टोटल त्या 1 तासात बाळाने 15 मिनटंच दूध पिलेलं असतं. सो बाळाला ॲक्टिव्ह फीडिंग तुम्ही राईट ब्रेस्टला किंवा लेफ्ट ब्रेस्टला करवा. तुमच्या बाळाचं पोट भरणार आहे जर तुमच्या पिल्लूनी ॲक्टिव्ह ब्रेस्ट फीडिंग केलं आहे कोणत्याही एक ब्रेस्टवरती. नंबर 1. नंबर 2, बाळाने ॲक्टिव्ह ब्रेस्ट फीडिंग करताना घड्याळ महत्त्वाचं नाही. 10 मिनटं पिलं पाहिजे, 15 मिनटं पिलं पाहिजे, 25 मिनटं पिलं पाहिजे, ही कोणतीही गोष्ट तिथे एक्सपेक्टेड नाही.
थोडक्यात काय, तुमचं बाळ 2 फीडच्या मध्ये पीसफुल आहे का? तुमचं बाळ दिवसभरातून इंटरमिटंटली ॲटलीस्ट 14 ते 15 तास झोपतंय का? तुमच्या बाळाचं दर आठवड्याला वजन 150 ग्रॅमपर्यंत वाढतंय का? आणि तुमच्या बाळाला जी शूला होतीये ती ॲटलीस्ट 5 पेक्षा जास्त वेळा होतीये का? हे 5 प्रश्न तुम्ही स्वतःला विचार. मग तुमचं बाळ 5 मिनटं पिऊ दे, 10 मिनटं पिऊ दे का 20 मिनटं पिऊ दे, काहीच फरक पडत नाही. मग उजवीकडून दूध डावीकडून पाणी असं आहे का? तर नाही आहे. दोन्हीही ब्रेस्टमध्ये दूध आहे. दोन्ही ब्रेस्टमध्ये पाणेदार पातळ दूध आहे जे पुढे आहे. दोन्ही ब्रेस्टमध्ये थिक फॅटी दूध आहे जे मागे आहे. म्हणजे एका ब्रेस्टचं वेगळं स्ट्रक्चर, दुसऱ्या ब्रेस्टचं वेगळं स्ट्रक्चर असं काही नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा मी तुम्हाला असं सांगते की कोणत्याही ब्रेस्टनं दूध पिऊन बाळाचं पोट भरणार आहे, ॲट द सेम टाईम सायन्स हे पण म्हणतं की दोन्ही ब्रेस्टचा मिल्क सप्लाय सेम नसणार आहे. एका ब्रेस्टमध्ये थोडंसं जास्त दूध आणि एका ब्रेस्टमध्ये थोडंसं कमी दूध हे नॅचरली पॉसिबल आहे. म्हणून तुम्हाला कधी कधी असं जाणवू शकतं की माझ्या एक ब्रेस्टमधून खूप छान दूध निघतं, बाळाचं खूप लवकर पोट भरतं, आणि माझ्या एक ब्रेस्टमधून लवकर दूध निघत नाही, किंवा माझं बाळाने त्या ब्रेस्टमधून दूध पिलं तरी ते 1 तासात परत दूध मागतं. किंवा कधी कधी ही छाती मला जड वाटते, ही छाती मला कधीच जड नाही वाटत, ही छाती माझी लीक होते, ही छाती कधी लीक नाही होत. दॅट्स नॉर्मल. म्हणजे अनइवन मिल्क सप्लाय हे नॉर्मल मानलं गेलं, म्हणून त्याची काही जास्त काळजी करू नका, ते आरामात सॉर्ट होईल. म्हणजे थोडक्यात काय, दोन्ही ब्रेस्टमधून पिल्यानंतर बाळाचं पोट भरू शकतं, पण बाळाला गोड दूध आणि मागचं घट्ट दूध हे दोन्ही दूध घ्यायची गरज आहे. कळतंय का आणि वळतंय का? मी खूप सायंटिफिकली बॅकग्राऊंड घेऊन तुम्हाला हे सगळं सांगितलं. जर या रिलेटेड तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आम्ही पर्सनली तुम्हाला त्याची उत्तरं देऊ. आणि जर एखादा टॉपिक असा असेल ज्याच्यावरती तुम्हाला वाटतं की मी व्हिडिओ करावा, तर आम्हाला लिहून कळवा, आम्ही नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ करू. हॅव अ ग्रेट टाईम ऑल ऑफ यू. टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय बाय.